हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ. नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांची चरणी प्रार्थना. चला आज आहे ना अचानक कुठेतरी जायचा प्लॅन ठरला होता. दुपारची वेळ होती. सागरदादाच्या एटिकामध्ये मोठी बहीण अरुणा अक्का आणि आम्ही चाललोय संध्याच्या घरी लोणारवाडीला. सर्व आले इकडं. चला संध्याताईचं घर बघू आता आपण. सागर भाऊचा इकडे प्लॅन मशीन चालू आहे, आवाज येतोय. बरेच दिवस झाले संध्याचं घराचं काम आहे ना चालूच आहे. जवळपास 5 ते 6 महिन्यांपासून अजून काही काम पूर्ण झालेलं नाही आहे. कालच मला एका ताईंची कमेंट आली होती की ताई संध्याताईंचं घराचं काम किती झालं ते दाखवा. म्हटलं चला. संध्याने पण मला बराच वेळ बोलवलं होतं पण माझी तब्येत बरी नव्हती त्यामुळे मी काही येत नव्हती. पण आज म्हटलं चला तिच्या घरी पण जाऊ आणि दुपारची वेळ होती तर मला घरी जास्त काही काम पण नव्हतं म्हणून मग मी इथे आली. दरवाजाची चौकट पण त्यांनी छान अशी मस्त सागाची बनवलेली होती आणि हा पूर्ण लिव्हिंग रूम आहे. लिव्हिंग रूम म्हणजे हॉल, बैठक खोली. बराच मोठा हॉल बांधलेला आहे तिने. आणि सुरुवातीला मी किचन दाखवलं तुम्हाला. तर खूप मोठं घर बांधलेलं आहे संध्याचं. पण ऐसपैस जागा असते खेड्यावरती तर बरंच मोठं घर बांधता येतं. सिटीमध्ये जागा कमी असते त्यामुळे रूम छोटे छोटे होतात. आता वरती आलेलो आहे आम्ही. तर वरती तिने फक्त एकच बेडरूम केलेला आहे. खूप जास्त काही बांधकाम वरती केलेलं नाही आहे. तर तेच बघायला आलो आणि मोकळी टेरेस ठेवलेली आहे. कारण शेतकरी म्हटलं तर बरंच वाळवणीचं साहित्य असतं, पदार्थ असतात, कुरडई, मिरच्या, बरंच काही तिला सुकवावं लागतं. त्यामुळे मग तिने ती मोकळीच टेरेस ठेवली आणि आजूबाजूचा परिसर दाखवते. सगळीकडे शेत आहे त्यांच्या घराच्या पाठीमागच्या साईडला आणि सागर भाऊचा जारचा प्लॅन्ट पण तिथेच आहे तिच्या घरासमोर. आणि हा इतका मोठा तिने किचन बनवलेला आहे. अजून बरंचसं काम किचनचं अपूर्णच आहे. किचन ओटा पण एल शेपमध्ये तिने केलेला आहे मोठा. त्यासमोर स्टोरूम पण आहे आणि बाजूला इकडे डायनिंग एरिया वगैरे केलेला आहे. तर भरपूर असा मोठा किचन आहे. त्यानंतर पुढे हा एक बेडरूम केलेला आहे हॉलच्या शेजारी आणि इकडे टॉयलेट बाथरूमचं काम चालूच आहे. तिथे पण टाईल्स लावत आहे, कारागीर काम करत आहे. आणि बाहेरून बघा अशा प्रकारे हे काम दिसतंय. तर प्लॅस्टर वगैरे अजून बरंचसं काम बाकी आहे. आणि तिचं जे जुनं घर आहे ना जवळपास त्याला 8-9 पिढी झालेले आहे. तर ते पण नंतर ते शेवटी पाडणार आहे. तर चला इथे आता तिने आम्हाला आहे ना मस्त ह्या शेंगा भाजल्या होत्या. कारण आईला, मला, मोठ्या बहिणीला, संध्याला, स्वतःला, आम्हाला सर्वांनाच प्रदोषचा उपवास होता. त्यामुळे आम्ही व्हाईट रंगाच्या साड्या नेसल्या आहे. तर उपवासाला आहे ना शेंगदाणे चालतात. तर कायमस्वरूपीचीच प्रदोष आहे आमचे. त्यामुळे मग दाताला चावता येणारे पदार्थ आम्ही उपवासाचे गोड खात असतो. अर्चना पण आली होती लोणारवाडीला. तिच्या नातेवाईकांकडे ना वर्षश्राद्धाचा एक ठिकाणी कार्यक्रम होता. तर ती पण अंशूला घेऊन आलेली होती, स्कूटीवर आलेली होती. आई आणि ती दोघीच आलेल्या होत्या आधी पुढे. मग आम्ही नंतर मागून आलो सागरदादाच्या गाडीमध्ये. तर अंशू मला बघून लगेच आतमध्ये आली आणि ती पण मग आमच्याजवळ थांबली इथेच संध्याच्या घरी. संध्याने मस्त नंतर कोरा चहा बनवला. आम्ही सर्वांनी मग चहा घेतला. चहा माझा बंदच आहे पण उपवास होता त्यामुळे मग मी थोडासा घेतला. दाजी पण आलेले होते, ते पण शेतात गेलेले होते आणि राहुल दादाही आलेला होता. हे मला दाखव कोणी घेतला ग पाण्याचं नाही पोटात तो पोट गेलोय. मांडा पुढे काटे त्याची मान का बरं खाली पडू राहिली. कितीला घेतला अंशूला घेतला का. अंशू अंशू कसा आहे का. मला खूप छान आहे. चला जायचं आता आपल्याला. चप्पल आजीची रामू दीदीचा पांडा घेऊन चाललो आता आम्ही. हा ना अंशू. अंशू म्हणते चला गाडीत घेऊन जायचं ना. काय ग
चलो गाड़ी में, हळूहळू. संध्याचं आता किचनचं काम चालू आहे. तर किचन ओट्यासाठी हा व्हाईट मार्बल त्यांनी मागवलेला होता, चॉईस केलेला होता. तर सध्या आता व्हाईट मार्बल लावण्याची फॅशनच चालू आहे. तर मी सुद्धा असाच व्हाईट रंगाचाच लावणार आहे किचनला मार्बल. छान होता, मार्बलला चमक पण होती. त्यानंतर मग आता आम्ही सर्वजण निघालो आहे घरी. तर लोणारवाडी सिन्नरपासून 2-2.5 किलोमीटरवर आहे. रस्त्याने खूप छान मस्त वातावरण दिसतंय, फ्रेश वाटत होतं. आज खूप दिवसांनी मी घराच्या बाहेर आली. हाय हॅलो सर्वांना, शुभ संध्याकाळ. चला आम्ही सगळ्यांना आम्ही दोघी निघालो आहे कुठेतरी एका कार्यक्रमाला. चला पुढे सरप्राईज तुम्हाला दाखवते. आणि मी पार्लरमध्ये आले होते, केस पुन्हा घेतले, छान दिसतंय. फुटले होते ना, त्यामुळे ते थोडेसे वाकडे तिकडे झालते. आता छान दिसत आहे. चला मी पार्लरमध्ये गेली होती आणि तिथे पूजाचा कॉल आला. तर पूजा बोलली की आपल्या इथे रिलायन्स मॉलमध्ये ना हळदी कुंकू कार्यक्रम आहे होम मिनिस्टरचा. तर मला वाटलं की छान कार्यक्रम असेल तर आपणही जाऊ. तर तिथूनच मग मी तिच्यासोबत इकडे आली. बऱ्याच लेडीज आलेल्या होत्या आणि कार्यक्रमाची वेळ होती 5 ते 7. तर आम्ही 5:30 वाजता इथे आलो आणि तिथल्या लेडीजने आम्हाला सर्वांना हळदी कुंकू देऊन तिळगुळ पण दिले. नेहमीप्रमाणेच खूप जास्त छान दिसत आहे. तेव्हा ह्या सगळ्यात छान दिसणाऱ्या माझ्या मैत्रिणींनी माझ्यासाठी नाही, एकदा स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं. छोट्या मुलांनी घेऊन यायचं आहे त्यांच्या मम्मीकडनं किंवा त्यांच्या पॅरेंट्सकडनं आता ट्रेजर हंट मधली एक वस्तू, जी वस्तूचं नाव आहे रिलायन्स स्मार्ट मॉलचे आमचे स्टाफ मेंबर्स. बघा त्या लहान मुलांपेक्षा त्यांचे मम्म्या आणि त्यांच्यासोबत आले सगळे पॅरेंट्स किती क्युरियस झालेले आहे. अशी कोणती वस्तू आहे की जी आता आमच्या मुलांना आमच्याकडनं आणायची आहे. तेव्हा तुमची उत्सुकता देखील मी कमी करत आहे. आणि ती वस्तू आहे तुम्हाला आणायची आहे तुमच्या पॅरेंट्सकडनं 2 रुपयांचा ठोकळा. 3, 2, 1 युअर टाइम स्टार्ट. 2 रुपयांचा ठोकळा जे कोणी माझ्याकडे पहिल्यांदा घेऊन येतील ते ठरणार आहे आपल्या आजच्या फर्स्ट किड्स गेम विनरचे, गेमचे विनर. ओके, व्हेरी गुड. अजून एक 2 रुपयांचा ठोकळा. ये 2 रुपयांचा ठोकळा मला मिळालेला आहे. सुरुवातीला लहान मुलांचा एक गेम झाला आणि त्यानंतर मग बऱ्याच लेडीजला त्यांनी तिथे स्पर्धेमध्ये भाग घ्यायला बोलवलं. मग पूजा पण तिथे गेली होती स्पर्धेत. श्रुती की पुत्री कृती या सेंटेन्सला मॅक्सिमम टाइम रिपिटेशन करायचं. आणि यामध्ये जी माता भगिनी जास्तीत जास्त तुमच्या बोलायला मी परत सांगणार, जी माता भगिनी जास्तीत जास्त वेळेला सेंटेन्स रिपिटेशन करेल ती ठरणार आहे आपल्या ह्या फर्स्ट राऊंडची पुढच्या राऊंडमध्ये जाण्यासाठी विनर. गॉट इट? आलं लक्षात? चला करा सुरुवात. श्रुती ही पृथ्वी. सेकंड राऊंड पण छान होता. डोक्यावरती प्लॅस्टिक ग्लास ठेवणे ना, न पडता तो ग्लास घेऊन आपल्याला पुढे जायचं होतं. ओके, कोणी सांगितलं की ग्लास पडलेला आहे, जोपर्यंत तुमची बाउंड्री क्रॉस होत नाही तोपर्यंत ग्लास पडलेला आहे की डोक्यावरच आहे हे चेक करण्यासाठी तुमचा हात चुकूनही ग्लास पर्यंत जाऊ देऊ. नेहमीच रांधा वाढा आणि उष्टी काढा यातच आपल्या बाई माणसाचं जीवन जात आहे. ह्या चाकरीतून आपल्याला बाहेर काढण्यासाठी, विविध प्रकारचे गेम्स खेळण्यासाठी, आपल्या शॉपिंगमध्ये खूप सारी धमाल करण्यासाठी, शॉपिंगमध्ये इतरांपेक्षा नेहमी जास्तीत जास्त कन्सेशन देण्यासाठी, सूट मिळवून देण्यासाठी आपलं रिलायन्स स्मार्ट मॉल आपल्याला नेहमीच मदत करत असतं. आणि इतरांपेक्षा नेहमीच अगदी अर्ध्या किमतीमध्ये आपल्याला अगदी उच्चतम क्वालिटीच्या वस्तू प्रदान करण्याचं काम आपलं रिलायन्स स्मार्ट मॉल आपल्यासाठी करत असतं. रेडी? 3, हात पाठीमागे बांधा, पदर खोचला तरी चालेल. 3, 2, 1 युअर टाइम स्टार्ट नाउ. खरं तर प्रत्येक स्त्रीने संसारातून वेळ काढून स्वतःला वेळ दिला पाहिजे. गेममध्ये जिंकणं किंवा हारणं खूप महत्त्वाचं नसतं. त्या गेममध्ये आपल्याला किती आनंद मिळतो, किती मजा मिळते हे महत्त्वाचं असतं आणि सर्वांसोबत आपण तो आनंद एन्जॉय करत असतो. चला आता आम्ही घरी आलो आहे. पूजा तिच्या घरी गेली कारण घरी बाळ पण होतं
आणि तिला स्वयंपाक बनवायचा होता, मलाही स्वयंपाक बनवायचा होता. खरं तर हळदी कुंकूचा कार्यक्रम खरंच खूप छान होता, खूप मजा येत होती. मला तर घरी यायची इच्छाच होत नव्हती, पण माझ्या मोबाईलमध्ये पण चार्जिंग फक्त 5% राहिली होती आणि पूजाच्या पण मोबाईलमध्ये चार्जिंग इतकी नव्हती, कारण आम्ही असं ठरवून गेलो नव्हतो, अचानक गेलो होतो ना, त्यामुळे मोबाईल असे चार्जिंग करूनच ठेवलेले नव्हते. आणि खरंच कार्यक्रम खूप भारी होता. अजून पण बराच वेळ कार्यक्रम चालणार होता, जवळपास 8-9 वाजेपर्यंत चालला असेल कार्यक्रम, कारण खूप साऱ्या लेडीज आलेल्या होत्या, खूप सारी गर्दी झालेली होती. त्यामुळे मग म्हटलं चला आता घरी जाऊ, कारण मला पण वेळेवर जेवावं लागतं आणि मेडिसिन वगैरे घ्याव्या लागतात, म्हणून मी घरी निघून आली. आता स्वयंपाक बनवते. शेगडीवरती एका बाजूला भाजी शिजत टाकलेली आहे, भात चपात्या झालेल्या आहे. आणि आजचा व्हिडिओ पण इथे संपवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. उद्या पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. सर्वांना शुभरात्री.